राष्ट्रवादीची बैठक पार पडलेली आहे. या बैठकीमध्ये मी बोलताना म्हटलेले आहे की ज्यांना यायचं आहे त्यांना येऊ द्या, पण त्यांनी निष्ठेने इकडे यावं व श्रीराम पाटलांची माफी मागून त्यांनी यावं, असं तुम्ही या ठिकाणी बोललेले आहेत. खडसेंबद्दल काय सांगा? मी खडसेंबद्दल नाही बोललेलो. मी या निमित्तानं हे बोललो की आता आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व सगळ्या राज्यानं मान्य केलेलं आहे. आपण पाहतोय की राज्यात मोठा झंझावात आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय. ज्या जिल्ह्यात जात आहे तो भाजपचा असू दे, अजितदादा पवाराचा असू दे किंवा शिंदे गटाचा असू दे, ही सारी मंडळी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहेत. सगळेच लोक उमेदवारीसाठी किंवा तिकिटासाठी असं नाही, तर पवार साहेबाचा एक उत्साह आणि त्याची काम करण्याची पद्धत हे पाहता एक झंझावात पवार साहेबांचा निर्माण केला आहे. 4 दिवस ते आता 3 दिवसापासून कोल्हापूरला आहे. कोल्हापूरचा एक करिश्मा आपण पाहतो. जिथे जिथे साहेब जात आहेत तिथली ज्येष्ठ मंडळी किंवा ताकदवर मंडळी पवार साहेबाला जोडण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून मी असं म्हटलं की साहेब कोणी येत असेल त्याचं आपण स्वागत करतो, पण आमच्याही कार्यकर्त्यांच्या अपेक्षा या असतात की जो येतो त्यानं प्रामाणिकपणानं आलं पाहिजे, निष्ठेनं झालं पाहिजे. ज्यांना साहेबांनी प्रवेश दिला त्यांनी निष्ठा आणि त्याचं काम काय केलं हे सगळ्या जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर. त्यामुळे मी कोणाचं वैयक्तिक नाव घेऊन बोललो नाही. आणि आज काही लोकांना यायची इच्छा असेल तर ते का आता येऊ इच्छितात हा देखील मोठा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पडतो. जो मला पडतो तो माझ्या कार्यकर्ते पण मला विचारतात की हे यायचं म्हणतात, ते जायचं म्हणतात. मग अशा वेळेला आता शेवटी त्यांनी ज्यानं म्हटलं, परवा तुमच्याच माध्यमातून मी ऐकलं की मी आजही पक्षाचा क्रियाशील सभासद आहे, मी पक्षाचाच आमदार आहे. आता या साऱ्या गोष्टी ज्या आहेत आता विचार त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. आता हा प्रश्न खऱ्या अर्थानं त्याचं उत्तर आदरणीय पवार साहेबांनी द्यायला पाहिजे किंवा आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटलांनी द्यायला की ते पक्षात आज आहेत का नाही आहेत, ते त्यांना प्रवेश मिळतो आहे का नाही मिळतो. आज मला असं वाटतं की जे बोलतात त्यांची निष्ठा आज कुठे आहे त्यांनी सुद्धा सिद्ध केली पाहिजे. एकीकडे ते बोलतात की मी राष्ट्रवादीकडे आहे, दुसरीकडे ते म्हणतात की मी 4 दिवस पक्षात अजून वाट पाहतो. म्हणजे काय, उद्या जर भाजपवाल्यांनी सांगितलं की नाही तुम्हाला आम्ही घेतलेलं आहे तुम्ही या, मग इकडचा प्रवेश बंद होईल का? किती राजकारण करावं याला सुद्धा सीमा असतात. त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्ता इकडचा तिकडचा उंबरठा ओढणं 10 वेळा विचार करतो, पण काही लोक त्याला इतकं मिळालं आहे ते विचार करत नाही, सहज बोलून जातात. त्यामुळे जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि म्हणून मी बोललो की यायचं असेल तर ज्या माणसाशी आपण वेगळ्या विचारानं वागलो त्याला पाडण्याचाच प्रयत्न केला, पण त्याचा बी तर उद्या आत्मा दुखावेल का नाही यांच्या वक्तव्याने. की मी आदरणीय पवार साहेबांचा निष्ठावान म्हणून राहिलो, त्या ठिकाणी लोकसभा लढली आणि अचानक परत कोणीतरी सांगत असेल की मी आज राष्ट्रवादीचाच आहे, आणि मग तो ज्याने निवडणूक लढली त्याचं काय स्थान आहे, त्याच्या मनात ज्या यातना झाल्या त्याच्या विरोधात जे केलं गेलं आहे त्या कसा तो विसरू शकेल. म्हणून मी बोलताना असं म्हटलं की ज्यांनी हा शब्द वापरला त्यांनी श्रीराम पाटलाची पण माफी मागावी. कोणाचं नाव घेतात? मी कशाला तुम्हाला माहिती आहे सगळं, मी कोणाचं नाव घेऊ? अण्णा तुमच्या बोलण्याचा रूप कोणाकडे होता? अरे सगळा मीडिया जाणतो कोणाकडे होता. मला कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठं करायचं नाही, माझा स्वतःचा TRP वाढवायचं नाही, तुमचाही वाढवायचा विषय हा आहे. मी प्रामाणिकपणाचं राजकारण गेल्या 30-35 वर्षापासून करतो. आज कोणी माझ्यावर बोट दाखवेल असं कधी माझ्या निष्ठा मी विकलेला नाही आणि विकू देणार नाही. मी हाही शब्द वापरला की उद्या पवार साहेबांनी वेगळा विचार केला तर मी घरी थांबायला तयार आहे, पण त्यांच्या निष्ठेशी मी कधी बेईमान होणार नाही. आज जी लोक बोलतात की मला ते घ्यायला तयार नाही म्हणून, पण मी इकडे माझे आहेच, मी कार्यकर्ता आहेच, मी काय म्हणते त्याला क्रियाशील सभासद आजही आहे, मी राष्ट्रवादीचाच आमदार आजही आहे. हे कसं का देवतं काय, हे कुठलं प्रिन्सिपल आहे? त्यामुळे मला असं वाटतं सतीश अण्णा उघडा बोलणारा आहे. त्यामुळे मी हे सांगेन की याचं उत्तर आदरणीय पवार साहेब किंवा जयंत पाटील देऊ शकतात. ते सभासद आहे का नाही ते मला माहीत नाही. पण पक्षात फक्त तुम्हीच या विषयात बोलता, बाकी कोणीच बोलत नाही. हा त्याचा प्रश्न आहे. मी काय बोलतो, मला असं वाटतं मी पूर्वीपासून माझा हा स्वभाव राहिलेला आहे. अनेक अंगावर लोकांना घेतलं, मला त्याचा त्रासही झाला. मला कधी कधी पराभवही काही लोकांमुळे पत्करावा लागला, पण मी त्या गोष्टीची कधी चिंता करत नाही. मला समोरच्या माझ्या कार्यकर्त्याला हेच सांगणं होतं की तुम्ही निष्ठेनं राहा, अंगावर काही आलं तरी त्या संकटाला डगमगू नका. कोणाच्या याच्यावर आपण चालत नाही. आपण जर साहेबाला नेता मानलाय तर त्याच्या विचारांना आपण वागलं पाहिजे. आज या ठिकाणी अजून विषय एक असा होता की कोण कोणाला भेटून आलेला आहे या संदर्भात देवकर अप्पांविषयी बोलताना कार्यकर्त्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे की आपण जे केलेले असं म्हटलं
की कधी कधी इकडे तिकडे कोणी होत असेल पण बंगला नाही याची निष्ठा असा विषय. मी कोणावरही वेगळ्या अर्थाने बोललेलो नाही. आम्ही सगळेजण प्रामाणिक आहोत. ज्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांमध्ये आम्ही होतो आम्हाला सुद्धा आमिष दिली गेली. अजितदादाकडून बोलवणं गेलं पण आम्ही कुठल्याही आमिषाला बळी पडलो नाही. अजितदादाकडे देखील गेलो नाही आणि आम्ही स्पष्टपणे त्यांना नकार दिला. त्यामुळे या निष्ठेने बोललो की एखाद्या वेळेला इकडे तिकडे होईल पण काही कार्यकर्ते ज्याला काही पद नाही आम्हाला तरी खूप मिळालंय, आमदारक्या मिळाल्या, मंत्रीपद, काही कार्यकर्त्याला काहीच नाही. त्यातली मंगलाताई म्हणून मी त्या अर्थाने बोललो की त्या सुद्धा कुठे गेलेला नाही. हा अर्थ त्याचा आहे. याचा अर्थ काही कोण गेला कोण गेला असं मी करूच शकत नाही. त्यांच्याबद्दलही मला माहिती किती निष्ठावान राहिलेले आहेत. त्यांना सुद्धा किती त्रास भोगावा लागलेला आहे काही लोकांमुळे. कशामुळे झाला त्यांना त्रास, ज्यांना भेटायला गेले त्यांच्यामुळेच झालेलं आहे सगळे. आता ते मला बोलायची सवय, आपाचा स्वभाव गोड आहे, ते बोलू शकत नाही पण मी बोलतो. कार्यकर्ते यामध्ये आक्रमक झाले होते. आपण जे केलेलं वक्तव्य तो मागे काही कोणी काही झालं नाही. एखादी कार्यकर्ता बोलण्याचा अर्थ काय, मी माफी मागायचा काही विषय मी बोललोच आहे की मी त्या अर्थानं बोललेलो. आणि तुम्ही तरी लावालावी करू नका. आमच्यामध्ये ऐक्य आहे, सगळे ऐक्यच आहे, कायम राहील. आपण काय सांगणार अप्पा साहेब? अण्णासाहेब खडसे जर भाजपमध्ये गेले तर प्रदेशाध्यक्ष जे आहे काय ते गेलेलेच आहे ना ऑलरेडी. तर प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष मी आहेत त्यांच्यावर रोहिणीताई, आता प्रत्येक घरामध्ये वेगवेगळे विचार असतात. ते पवार साहेबाला मानतात त्यामुळे राज्याचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांचा विचार वेगळा आहे, खडसे साहेबाचा वेगळा आहे, रक्षाताईचा वेगळा विचार आहे. त्यामुळे एका घरात 3 विचार असतात ना, असं काही. मग रोहिणीताईंना पक्ष तिकीट देईल का? अरे त्यांचं तिकीट ऑलरेडी डिक्लेअर झालेलं आहे. अजून भैयासाहेबांनी मागितलं तर मग इकडे तिकडे होईल. कुठे गेले भैयासाहेब तर त्याने आता फॉर्म भरला असं मला कळालं. त्यामुळे त्यांचाही विचार होऊ शकतो.